लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांना फारच आवडत आहे। तर या मालिकेच्या आजच्या म्हणजे 16 मेच्या भागाची सुरुवात काव्यापासून होते, ज्यामध्ये तिला राग आल्यामुळे ती सोहळ्यात सहभागी न होता रूममध्ये निघून जाते। तर एकीकडे देशमुखांच्या घरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं, ज्यामुळे मालिनीला खूप राग येतो, कारण काव्याला आता आपण किती समजून घेणार यावर ती सर्वांशी चर्चा करते। तर रूम मध्ये पार्थचे बाबा काव्याला समजविण्यासाठी जातात, फार प्रेमाने तिच्याशी बोलतात आणि म्हणतात दुःखाला जेवढं आठवणार तेवढंच ते सतवणार, म्हणून नेहमी सुखाचा विचार करायचा। हे ऐकताच काव्याचा राग देखील शांत होतो आणि पार्थच्या बाबांबरोबर ती सोहळ्यात सहभागी होते। हे सगळं पाहून देशमुख कुटुंब आनंदी होतं। लग्नाला 1 महिना पूर्ण झाला, या निमित्ताने पार्थ आणि नंदिनी जीवा आणि काव्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणतात आणि त्या दोघांना ते देतात। पण ही भेट पाहून काव्य आणि जीवा मात्र खुश होत नाही। त्यानंतर घरातले सर्व जण केक कट करण्यासाठी जमा होतात आणि त्याचबरोबर चौघांच्याही लग्नाचा संसार चांगला व्हावा यासाठी सगळेच जण त्यांना शुभेच्छा देतात, केक कट करतात। तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत काव्या पार्थला केक न भरवता वासू आत्याला अतिशय रागाने केक भरवते। तर आता काव्या नंदिनीच्या बोलण्यावर पार्थ आणि वासू आत्यांची माफी मागेल का, हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।